नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण बघा, एकादशी आणि संक्रांती ही एकाच दिवशी आलेली आहेत। तर ह्या दिवशी आपल्याला कोणते कोणते नियम पाळायचे आहेत, काय काय करायचे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आणि तिळाचं दान कसं करायचं आहे आणि उपवास आपल्याला कसा करायचा आहे, कशाचा करायचा आहे, हे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। तर बघा, 2003 मध्ये यापूर्वी असा योग जुळून आलेला होता आणि बऱ्याच वर्षानंतर आता पुन्हा तो योग हा जुळून आलेला आहे। आता या दिवशी संक्रांती म्हणजे काय, तर संक्रांती म्हणजे बघा, सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्याला संक्रांती असे म्हणतात। आणि संक्रांतीच्या दिवशी बघा, उत्तरायणाला सुरुवात होत असते। 3:06 सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे। त्याच्यामुळे आपण संक्रांतीचा पुण्यकाळ हा कोणता आहे ते बघूया। तर पुण्यकाळ हा 3:06 सुरू होत असून तो सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजेच 6:20 तो सुरू राहणार आहे। म्हणजे 3:06 आपण ओसायला सुरुवात करायची आहे, ती आपल्याला 6:20 चालू ठेवायची आहे। तोपर्यंत आपल्याला ओसायला चालणार आहे, पूजा करायला चालणार आहे। आता बघा, आपल्याला जर हा जो योग आलेला आहे तो योग आपल्याला संक्रांतीचा योग हा एकादशीच्या नियमामध्ये बसवायचा आहे। तर काय करायचं आहे, तर आपल्याला ज्यांना एकादशी असेल त्यांनी एकादशीचा हा उपवास करायचाच आहे आणि तो नेहमी जशी एकादशी करतो त्याच एकादशीप्रमाणे तो उपवास करायचा आहे। परंतु त्यांनी बघा, ज्वारी, बाजरी किंवा तांदूळ टाळायचे आहेत। आणि बघा, उपवासाच्या दिवशी आपण असाही फलाहार किंवा साबुदाणा वगैरे भगर वगैरे खात असतो, त्याचप्रमाणे तुम्ही जसा उपवास करत असाल एकादशीचा त्याचप्रमाणे तुम्हाला एकादशीचा उपवास हा करायचा आहे। आणि तो सोडायचा नाही आहे, तो दुसऱ्या दिवशीच तुम्ही जेव्हा नेहमीच करता उपवास करता आणि तो नेहमीप्रमाणे जसा उपवास करता आणि नेहमी जसा दुसऱ्या दिवशी तो उपवास तुम्ही सोडता त्याचप्रमाणे तुम्हाला सोडायचा आहे। परंतु संक्रांती असल्यामुळे आपल्याला संक्रांतीची जी पूजा करायची आहे ती नेहमीप्रमाणेच करायची आहे। आपल्याला सुगड पूजायचं आहे आणि आपल्याला मंदिरात जायचं आहे, वाण द्यायचे आहे, हळदी कुंकू करायचं आहे, हे नेहमीप्रमाणे संक्रांतीप्रमाणे करायचं आहे। परंतु तुम्ही एकादशीचा उपवास हा एकादशीप्रमाणेच नेहमीप्रमाणे तो तुम्हाला करायचा आहे। आता पूजा कशी करायची आहे, तर बघा, एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूंची आणि विठ्ठलांची ही आवडती तिथी आहे, त्यामुळे भगवान विष्णूंची आणि विठ्ठलांची भक्ती या दिवशी करायची आहे। भगवान बघा, श्रीहरी विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच एक रूप आहे, त्यामुळे आवडती तिथी एकादशी आहे त्यांची। आणि मग आपल्याला ह्या दिवशी काय करायचं आहे, तर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे आणि नामस्मरण करायचे आहे, स्तोत्र पठण करायचे आहे। आणि पूजा आपल्याला बघा, सकाळीच उठायचे आहे, स्नान करायचे आहे आणि स्नान करून आपल्याला दिवा लावायचा आहे आणि नंतर पूजा करायची आहे। आणि श्री विठ्ठल आणि भगवान विष्णूंची पण आपल्याला आराधना करायची आहे। ह्या दिवशी नामस्मरण तुम्हाला जे घेता येईल ते तुम्ही जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल जरी घेतलं साधं तरी जमणार आहे, अशी आराधना तुम्ही करायची आहे। आणि बघा, आपल्याला ह्या दिवशी आता षटतिला एकादशी म्हणजेच काय, तर षट म्हणजे 6 प्रकारे आपल्याला तिळाचं दान करायचं आहे। आपल्याला नेहमीप्रमाणेच हा स्वयंपाक करायचा आहे। आणि देवाला, आता तुम्हाला प्रश्न पडेल की देवाला नैवेद्य एकादशी असल्यामुळे आपल्याला काय दाखवायचं आहे, तर बघा, आपल्याला एकादशी असल्यामुळे जो आपण तीळ आणि गुळाचा जो आहे लाडू असेल किंवा तुम्ही तिळगुळाच्या वड्या करणार असेल तर तो नैवेद्य तुम्हाला जवळच्या मंदिरामध्ये जाऊन श्री हरी विठ्ठलाला आणि श्री हरी विष्णूंना दाखवायचा आहे। किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा तुमची विठ्ठलाची मूर्ती असेल, विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला तो नैवेद्य आपल्या देवांना सुद्धा देवघरामध्ये हाच नैवेद्य दाखवायचा आहे। कारण की ह्या दिवशी एकादशी आहे, त्यामुळे आपल्याला फक्त तिळगुळाचाच नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे। आणि बाकी सुगडांना वगैरे तुम्ही बघा, स्वयंपाक जो करतात तो तुम्हाला दाखवायचा आहे। आणि आता तुम्ही बघा, कुठे कुठे पुरणपोळी करतात, गुळाच्या पोळ्या करतात, तिळाच्या पोळ्या जातात, पुरणही घातलं जातं। आता आमच्याकडेही पुरणच घातलं जातं। आणि बघा, ह्या दिवशी सवाष्ण जेव घातली जाते। आता सवाष्ण ज्यांच्याकडे जेव घातली जाते त्यांनी जेव घालायची। आता आमच्याकडे सवाष्ण जेव घातल्या जाते, म्हणून आम्ही ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करून सवाष्ण जेव घालतो।
तर एवढं महत्त्व आहे. म्हणजे जे आपण जसं संक्रांतीला ज्याप्रमाणे नेहमीच्या संक्रांतीला करतो त्याच प्रकारे आपल्याला ह्या संक्रांतीला सर्व विधी पार पाडायचे आहेत. फक्त फरक एवढा आहे की आपण देवाला पुरणपोळीचा किंवा पोळीचा नैवेद्य न दाखवता फक्त तिळाचा आणि गुळाचाच नैवेद्य आपल्याला एकादशी असल्यामुळे हा दाखवायचा आहे. परंतु ज्यांना एकादशी आहे त्यांनी उपवास करायचा आहे आणि ज्यांना उपवास नसेल त्यांनी नेहमीप्रमाणे आपला संक्रांतीचं जेवण वगैरे वाण दिल्यावर सवाष्ण जेव घातल्यावरती करायचं आहे. आता षटतिला म्हणजेच बघा 6 प्रकारचं दान. तिळाचं त्याच्यामध्ये षटतिलामध्येच तिळाचं उच्चारण आहे, त्याच्यामुळे 6 प्रकारे आपल्याला तिळाचं दान करायचं आहे. तर आपल्याला तिळाचं दान कसं करायचं आहे तर बघा, सकाळी उठल्यानंतर आपल्याला जो आंघोळ आपण करू त्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे. आणि आंघोळीच्या अगोदर दुसरं जे तिळाचं दान आहे ते कसं करायचं आहे तिळाचा उपयोग, तर आपल्याला त्याचं उपटण तयार करायचं आहे आणि ते सर्व अंगाला लावायचं आहे उपटण आणि नंतर मग आंघोळ करायची आहे तिळाच्याच पाण्याने. तिसरं आपल्याला काय करायचं आहे की होम करायचा आहे. बघा, होम आपल्याला कसा करायचा आहे घरामध्ये, तर तुम्ही एका पणतीमध्ये किंवा होम पात्र असेल तुमच्याकडं तर ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहे, थोडे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यामध्ये कापूर लावायचा आहे. तर हा आपला साधा सोपा घरी होम असतो. याने काय होतं तर सर्व निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती घराच्या बाहेर जाते आणि सकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण होतं. त्याच्यामुळे आपल्याला हा होम करायचा आहे आणि न विसरता हा होम करायचा आहे. आणि बघा, याच्यानंतर जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे काय तर तर्पण विधी करायचा आहे. आपल्या पितरांच्या सुखशांतीसाठी, त्यांना तिथे शांती लाभण्यासाठी आपल्याला तिळाचं तर्पण करायचं आहे. आणि त्या एका लोट्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहे, जल घ्यायचं आहे, त्याच्यात पांढरे तीळ टाकायचे आहे. आणि बघा तुम्ही ह्या दिवशी फक्त पांढऱ्या तिळाचाच उपयोग आपल्याला करायचा आहे. एरवी आपण बघा तिळाचं तर्पण करताना काळ्या तिळाचा उपयोग करतो, परंतु आपल्याला स्नान दान आणि सगळं करण्यासाठी हे पांढरे तिळच वापरायचे आहे. आपल्याला काळे तीळ वापरायचे नाही आहे. भलेही तुम्ही तर्पण देण्यासाठी काळे तीळ वापरले तरी चालतील आणि पांढरे तीळ वापरले तरी चालतील. आपल्याला काय करायचं आहे, पांढऱ्या तिळानेच तर्पण विधी करायचा आहे. आणि तो त्याच्यामध्ये तीळ आणि जल घ्यायचं आहे एका लोट्यामध्ये, त्याच्यात तीळ टाकायचे आहे आणि आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला तर्पण विधी करायचा आहे पितरांच्या नावाने. तसेच आपल्याला सकाळी उठल्यावरती जेव्हा आपण स्नान करू तेव्हा आपल्याला अवश्य सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला तांब्याच्या लोट्यामध्ये जल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहे, अक्षता टाकायचे आहे, फूल टाकायचं आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. न विसरता मैत्रिणींनो आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचेच आहे. आणि आपल्याला नंतर काय करायचे आहे तर बघा, आता होम झालं आपलं. आता याच्यानंतर आपल्याला दान करायचं आहे. तिळाचं दान हे सर्वश्रेष्ठ दान ह्या दिवशी मानलं जातं. म्हणून आपल्याला बघा थोडं का होत नाही, परंतु तुमच्या मर्जीप्रमाणे आपल्याला तिळाचं दान ह्या दिवशी करायचं आहे आणि द्यायचं आहे. म्हणजे आपण जेवढं दान ह्या दिवशी तिळाचं करू तेवढे त्याच्यामधून तीळ उत्पन्न होतात, तेवढ्या 1000 वर्ष आपल्याला ते पुण्य लाभत असतं, तेवढं पुण्य आपल्याला लाभतं. त्याच्यामुळे आपल्याला तिळाचं दानही ह्या दिवशी करायचं आहे. आणि ह्या दिवशी परत आपल्याला स्नान आणि दानाला तर महत्त्व आहे, जप तपाला सर्वोत्तम महत्त्व आहे. तर आपल्याला दान आणखी कोणत्या प्रकारचं करायचं आहे तर बघा, तुम्ही उबदार कपडे असेल म्हणजे ब्लँकेट्स असेल, स्वेटर असेल आणि कपडे असेल, नवीन कपडे असेल, याचं आपल्याला दान करायचं आहे. जुन्या कपड्यांचं दान आपल्याला करायचं नाही आहे. गरजूंना जे तुम्हाला यथाशक्ती जे दान करता येईल ते दान तुम्हाला ह्या दिवशी करायचे आहे. आणि बघा, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे तुम्ही अन्नदानसुद्धा ह्या दिवशी करू शकतात. त्यांना खरंच आवश्यकता असेल त्यांनाही आपल्याला अन्नदान करायचं आहे. बघा, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे. आणि बघा, भरपूर गरजवंत असतात मैत्रिणींनो, आणि असे गरजवंतांना जर आपण आपल्या मनाप्रमाणे आपल्याला यथाशक्ती काही जर दान दिले तर ते दानाचं पुण्य आपल्याला मिळणारच आहे. आणि आपल्याला बघा, याप्रमाणे आपण बघितलं की ह्या दिवशी षटतिला एकादशी असल्यामुळे ह्या 6 प्रकारे आपल्याला तिळाचा जो उपयोग आहे तो करायचा आहे.
आणि श्री विठ्ठलाची आणि भगवान विष्णूंची ह्या दिवशी भक्ती करायची आहे। नेहमीप्रमाणे आपल्याला तुम्ही जशी एकादशी करता तसा एकादशीचा उपवास त्यांनी करायचा आहे। बघा बाकी तुम्ही कोणी म्हणाल की ह्या दिवशी उपवास सोडायचा आहे, तर नाही, एकादशीचा उपवास हा तुम्हाला पूर्ण दिवस करायचा आहे आणि पूर्ण दुसऱ्या दिवशीच तुम्हाला तो एकादशीचा नेहमीप्रमाणे उपवास हा सोडायचा आहे। जे सवाष्ण जेव घालतात त्यांनाही सवाष्णसुद्धा ह्या दिवशी जेव घालायचं आहे। बघा, सूर्याची आराधना करायलाही ह्या दिवशी फार महत्त्वाचं स्थान आहे, त्यामुळे अर्घ्य द्यायला मैत्रिणींनो विसरायचं नाही आहे। तर्पण विधीसुद्धा आपल्याला करायचा आहे आणि जास्तीत जास्त दान धर्म आपल्याला करायचे आहे। आणि बघा, तुम्हाला यथाशक्ती करायची आहे, असं नाही की आपल्याला प्रॉपर हेच करायचं आहे की आपल्याला तेच करायचं आहे, खूप मोठं दानच आपल्याला करता आलं पाहिजे असं काही नाही। आपली बघा जेवढी शक्ती असेल तेवढं छोटं का होईना नाही आपल्याला दान करायचं आहे। आणि नाही जमलं ना तुम्हाला काही गरजूंना देणं, तर तुम्हाला तिळाचं दान ह्या दिवशी करायचं नक्की करायचं आहे, कारण षटतीला एकादशी आलेली आहे आणि हा दुर्मिळ योग हा खूप वर्षानंतर जुळून आलेला आहे। तर असे दान धर्म आपल्याला करायचे आहे आणि एकादशीचा उपवासही सांगितल्याप्रमाणे करायचा आहे। विठ्ठलाची आणि भगवान विष्णूंची भक्ती आपल्याला करायची आहे। तर तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।